नमस्कार सर्वांना. माझ्या मराठी रसोई चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत. तर बघा, आज आपण बनवत आहोत ब्रेड चीज पकोडा. बघा, पावसाळ्याचे दिवस आहेत आणि आपल्याला असं हेल्दी म्हणजे असं खमंग असं काहीतरी खाऊ वाटतं, चटपटीत असं. तर बघा, मी आता हा ब्रेड चीज पकोडा होणार आहे. आपण पकोडा ब्रेडचा बटाटा घालून नेहमीच बनवतो, तर आता हा आगळा वेगळा असा मी हा ब्रेड चीज पकोडा बनवणार आहे. तर त्याच्यासाठी बघा, मी इथं 1 वाटी बेसन घेतलेलं आहे ह्या वाटीने, आणि 2 चमचे मी तांदूळाचं पीठ घेतलेले. तर आता हे दोन्ही पीठ मी मिक्स करून घेणार आहे. आणि इथं ब्रेडच्या स्लाइस मी 4 घेतलेले आहेत. चीज किसून घेतलेले आहे बघा मी इथं. अशा रीतीने मी हे चीज किसून घेतलेलं आहे. आता त्याच्यात आपण ह्या पिठामध्ये 1 छोटा चमचा ओवा क्रश करून भरड करून घालणार आहे. हातावर असा चोळायचा आणि ओवा घालून घ्यायचा. धने जिरे पूड 1 छोटा चमचा, आणि थोडासा चिमूटभर हिंग घालायचा. आपण बेसनच्या डाळीमध्ये, चणा डाळीमध्ये थोडस हिंग घातला ना की पोटाला जड जात नाही पचायला. चिमूटभर हिंग घातलेलं आहे. तर आपण आता हे मीठ घालायचंय चवीनुसार ह्यात, आणि हे मिश्रण करून घेणार आहे. चवीनुसार आपण मीठ घालून घ्यायचंय. त्यात मी अर्धा चमचा हा मीठ घालून घेतलेले. आपल्याला त्याच्यासाठी तर तळण्यासाठी तेल पण लागेल, आणि ह्याच्यात 1 चमचा तेलाचं मी मोहन घालणार आहे, कडकडीत तेलाचं मोहन. त्यामुळे क्रिस्पी असा आपला ब्रेड चीज पकोडा तयार होतो, कुरकुरीत. बघा, आता मी इथे 1 चमचा आहे ना, हे असं तेल घालून कडकडीत तेलाचं मोहन घालणार आहे ह्याच्यात, 1 चमचाभर. त्याच्यामुळे काय होणार आहे, आपला कुरकुरीत असा हा ब्रेड पकोडा होणार आहे. आता आपण हे मिश्रण जसं भज्याचं पीठ कालवतो तसं तयार करून घ्यायचे. सगळ्या गुठळ्या फोडून असे एकजीव करून घ्यायचे. तांदळाच्या पिठामुळे काय होतं, जरा कुरकुरीत असं होतो, म्हणून 2 चमचे तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आपण बेसनमध्ये. आणि ह्याच्यामध्ये अगदी चिमूटभर हळद टाकायची, जास्त नाही टाकायची बघा, चिमूटभर टाकायची फक्त. एकसारखं बघा. आता आपण हे असं एकसारखं असं गुठळ्या फोडून घ्यायच्या, मिश्रण एकजीव करून घ्यायचं. असं आपण वडे भजी बनवतो तसं असं हे मिश्रण मी एकजीव करून घेतलेलं आहे. आता आपण हे ब्रेड कट करून घेऊया आपण त्रिकोण असे. पसरवून घ्यायचे. अशा रीतीने हे दोन्ही ब्रेडच्या ह्यांना हे किसलेलं चीज आपण, आणि हे असे एकमेकावर असे दाबून घ्यायचे ब्रेड. हे चीज घातल्यामुळे हेल्दी पकोडा होतो आपला. भरपूर असं मी चीज घातलेलं ह्याच्यामध्ये. तर अशा रीतीने आपण हे सर्व ब्रेड चीज घालून घेऊया, आणि मग नंतर ह्याच्या मिश्रणामध्ये घोळवून फ्राय करून घेऊया, तळून घेऊया तेलामध्ये. चल, सर्व पिठामध्ये घोळवून असं फ्राय करून घ्यायचे ह्याच्यात.
हे बघा आता आपले हे पकोडे तळून झालेले आपण काढून घेऊ. तेल निथळून अशी काढून घेऊ. कुरकुरीत असे मस्त कुरकुरीत झालेले आहेत बघा असे. तर मी तुम्हाला कट करून दाखवते. आपण हे सॉस, खोबऱ्याची चटणी किंवा मिरची सोबत खाऊ शकतो. बघा आपलं हे चीज आतमध्ये कसं मस्त आहे का दिसतं. चीज ब्रेड चीज पकोडा आपला तयार झालेला आहे खाण्यासाठी. तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व लाईक करा, शेअर करा. माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत.